बुवासारखा नाही, बुवाला टायमाचं बंधन नाही. आपण टायमात चालू केलो. आपण टायमात असतो, वेळेचं बंधन. जबाबदारी आपण कोणा जबाबदारी व्यक्ती आहे, बुवासारखं नाही आहे. बुवा त्या नाक्यात तरतोय, त्या नाक्यात तरतोय, आता आपण नाही. बुवा आज बारी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने बारी करायची. बुवा आज भलतीच तुम्ही इकडे येऊन काय दुसरीच गाणी गायला, कोणी कान भरून आला असेल तुम्ही तिकडून, तर बुवा बघा कधीतरी भेट होईल आपली. ह्याच्यापेक्षा डबल हा काहीच नाही. ह्याच्यापेक्षा डबल बुवा गाणी आपल्याला खूप आहे, ह्याच्यापेक्षा डबल. बुवा बघा बिल आपल्याला काय म्हणायचं आहे, शेवटचं गीत प्रबोधन गीत म्हणायचं आहे. बुवा ना विनंती आहे बुवा दुसऱ्या पासून तयार व्हायचं, कारण मी प्रबोधन गीत शेवटचं गातोय बुवा. कारण बुवा एक सांगणे बुवा, वकीलगिरी बुवा जे वकील त्याची करते ना तुम्ही, तो विषय मी अपेक्षा होतो बुवा पहिल्या बारीत काहीतरी बोलून जातील, पण बुवानी बोललं नाही तसा. जाऊ दे बुवा, काहीतरी भेटल ह्याच्यापेक्षा डबल जरा आपण. तुम्ही या नक्की, तुम्हाला पहिला बॅनर माझा इकडून असेल नक्की. सर्व नीट ऐकून ऐका बघा, लक्ष देऊन ऐका, कारण आज आपल्या मराठी शाळा कुठेतरी बंद पडत चालल्या आहेत. त्यांनी सर्वांनी आपण लक्ष दिलं पाहिजे. त्या तो विषय घातले मला म्हणायचं आहे का बघा. या रसिक मनोरंजनासाठी, या रसिक मनोरंजनासाठी हो, या रसिक मनोरंजनासाठी मी जेव्हा गीत गातो, मग या रसिक सेवेसाठी जेव्हा गीत गातो, माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान वाटतो, माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान वाटतो.
माझं दिन चालू आहे दाखवून शहरात गेलं तरी पण तुम्ही पहिला इंग्लिशचा आदर करताय. दादा तुम्हाला माहिती आहे की आपली भाषा आपण जपली पाहिजे. एक मराठी माणूस म्हणून आपण आपली भाषा बोलली पाहिजे म्हणून म्हणायचंय काय. रसिक मनोरंजनासाठी हो सेवेसाठी जेव्हा गीत गातो माझ्या मराठी भाषेचा अभिमान वाटतो. आणि प्रत्येकाला असतं पाहिजे आपल्या मराठीचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे. आज बघा आपली भाषा कुठेतरी कमतरता भासते म्हणून हा प्रबोधन गीत गायलं आहे.